नाही, राहुल भाई म्हणजे चांगले माणसं आहे आणि आम्हाला फोन केला तर विचार लागला नाही, देवा बैलचं इथं चांगला पोहतोय, इकडं आपण पायऱ्या टाकू. आम्ही त्यांना सुद्धा म्हटलं की हो टाकू. हो, मथुरचा आणि देवाचा लवकरच. कशाला 3 फेरायला दिसलं का बिनजोड? शक्यतो बिनजोड 23 तारखेला देवा आणि लखनजी तर समजा 23ला तर नाही, 28ला न्यूज राहील देवा. मित्रांनो, तुम्ही जो पाहताय तो देवाबाई लखन आणि देवाबाई जी जोडी त्यांनी धुमासान म्हणजे धुमाकूळच घातला इथं बैलगाडी क्षेत्रात आपल्या इथं. तर याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओ मार्फत पाहूया. शेठ नमस्कार. नमस्कार. तुमचं सगळं नाव गाव पत्ता सांगा पहिल्यांदा. आमचं नाव आहे सांडू मिस्त्री, तळेगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. तुम्हाला नाद कधी बसलं बैलगाड्यांची सांगा? आमच्या वडिलाला नांद इथं लहानपणापासून वडिलाच पाहिल्या आम्हाला पण नांद. कारण कसं आहे, पाण्यातले जी माशी असते तिला पावाचं शिकवावं लागत नाही. बरोबर, त्याचप्रमाणे राखतातच नाद. तर देवाबाईंना आता मी पहिलाच प्रश्न विचारतो, तुम्ही कधी ठरवलं होतं इथं तुम्ही क्रेज केली आहे ना तुमची, तर कसं ठरवलं होतं की आपल्या इथं पळायचं? तिकडे आमचे सेकंदात आम्ही नम्र केले देवाबाईंनी लखननी. मग इकडच्या या खेळाची माहिती भेटली की इकडं 5 लाखाचा मैदान आहे म्हणून. मग आमचं नियोजन झालं आणि आम्ही पलटणला नियोजन करून आलो. म्हणजे देवाबाई आणि लखन गाडी पळतीच तिकडे चांगली? हो, तिकडे जी इथं नंबरात गाडी पळती, कुठं पण गेली तर 1 नंबर देवाबाई आणि लखन करतात. मग ती तुम्ही आपलं ट्रायल केलं इथं घ्यावं म्हणून मैदान? हा, तिथं नियोजन झालं की आपण जे तिकडं पलटणला मोठं मैदान लागलेलं आहे. मग आमचं नियोजन झालं आणि आम्ही पलटणला आलो. तुम्ही येताना आधी इकडचं बैलांना मागितलं होतं का? बैल मागितलं होतं कोणाला? नाही, आम्ही कोणाला बैल मागितला नाही आणि आम्हाला बी कोणी बोललं नाही. आम्ही आमचं नियोजन करूनच लखन आणि देवा इकडं घेऊन आलो. तुम्ही तेव्हा नवीन म्हणूनच आला होता? हो, आमचा खेळ नवीन. आम्ही खेळ सुद्धा पहिल्यांदाच पाहिला होता. पहिल्या वेळेस आम्ही तिथं पलटणला नवीन आलेलो होतो. छकडी पहिल्यांदाच पाहिली का? छकडी पहिल्यांदाच पाहिली. आमची छकडी सुद्धा पहिल्यांदाच पळाली त्या मैदानाला. पण एवढं स्पीड कशामुळे लागलं काय? दोन्ही बैल कसे पळणारे बैल आहे. लखन पण पळणारा बैल आहे, देवा पण पळणारा बैल आहे. जागचे ते सारखेच गाडी पळते, तर शेंड्यापर्यंत जी इथं गाडी सारखीच राहणार त्यांची, म्हणून गाडी जी इथं चांगल्या स्पीडनं गाडी पळते. तुम्हाला माहित होतं का त्या मैदानावर टॉप चिवून बैल आले बघायचे? इथं आल्यावर कळलं तुम्हाला हे बैल? नाही, या बैलांचं जे आम्हाला माहिती नव्हती, परंतु जे आमच्या खेळामध्ये जे पूर्ण टॉपचे बैल असतात आणि त्या टॉपच्या बैलामध्ये जे हे 5-10 सेकंदांना जे पुढे राहतात आपले बैल, मग त्याच नियोजनानुसार जे हा खेळ जे एक नवीन पैरा म्हणून आम्ही इकडे आलेलो होतो. आणि खेळ जे इकडे आल्यानंतर जी गाडी तिथं पण पळती म्हणून आमच्या मनात होतं की इकडे पण आपली गाडी पळलच, आणि इकडे गाडी आमची पळाली. काय राहू त्या दिवशी किती फरक टाकला? ड्रायव्हर कोण होता? तुमचाच होता? नाही, ड्रायव्हर आमच्याकडचाच होता, किशोर भाऊ तोंडोळीकर. हे जे तिकडं पण जे तेच गाडी हाकलतात आमच्या सेकंदामध्ये, आणि इकडे आल्यानंतर सुद्धा तेच गाडी हाकलतात. सेकंदाला एकच गाडी पळती ना? सेकंदाला जी एकच गाडी पळते. मग त्यांना असं काय वाटलं नाही छकडे एकदम घातले की शेजारनं बैल आहे आता मधनं पळायचं देवाला लखनला? काय तुम्हाला वाटलं आधी बर्डन? नाही, असं आम्ही विचार केला. परचे पळणारे बैल लखन आणि देवा यांनी विचार नाही केला, कारण त्यांनी बघितलं की इकडून कोणती गाडी तिकडून कोणती गाडी, जी त्यांची स्पीड तिथं जी असते सेकंदात तीच स्पीड जी इथं नवीन काय वाटलं नाही तुम्हाला? ती स्पीड आहे रेग्युलर त्यांचं? हो, तीच स्पीड जी आम्हाला तिकडे जी दिसते तीच स्पीड त्यांची इकडे होती. तुम्ही त्या दिवशी नंबर केल्यानंतर तुम्ही चर्चेत आला बरोबर आहे? हो. त्यानंतर तुमचं इकडच्या माणसांचा कॉन्टॅक्ट वाढले असतील? हो, इकडच्या लोकांची कॉन्टॅक्ट वाढले, सगळे लोक चांगले, आणि त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही जे तिथं पण गेलो, वडकीला गेलो आणि आज इथं आलो. हो. वडकीला कोणावर पळाला देवाबाई? वडकीला सुद्धा लखन आणि देवाच पळाले होते. तिथे किती नंबर केला? तिथं सुद्धा 1 नंबर केला होता. अरे म्हणजे जिथं गाडी जाईल तिथे 1 नंबर फिक्स करायचं? हो, तिथं जे येतं तिथं बी आम्ही बुलेटचे मानकरी ठरलो आणि तिथं सुद्धा आम्ही वडकीला 1 नंबर केला. आता आपल्या इथं पण मोठी बैल पाहिजे. आता कशी तीकडं टॉपची बैल आहे आपल्या इकडची? हो, इकडचे जे येतं टॉपची बैल आहे ते जर म्हटले आमचं जर नियोजन झालं तर आम्ही टाकायला काही हरकत नाही. हो. पण तुम्हाला मोठमोठ्या बैलवाल्याने मागितला का बैल तुमचा देवाबाई द्या म्हणून? आता बैल मोठमोठाले लोकांनी सुद्धा मागितले, पण आम्ही कसं आहे, एक शब्द दिला तर शब्दाला पाळणार लोक आहे. आम्ही तिकडं जी आमची जूट पळते लखन आणि देवाच आम्ही इकडे घेऊन आलो, तेच इकडे पळाले. अरे वा. फर्स्ट टाइम बिनजोड तुम्हाला माहितीच आहे ऐकून, आपल्या मुंबई सगळ्यात मोठ्या बिनजोड चालते, मोठ्या तर काय तुमच्या नियोजन आहे बिनजोडला पळवायचं? बिनजोडचं नियोजन असं आहे की ठाम आपला बैल दोन्ही खांदी पब्लिकचा आहे. हा, आणि बिनजोडला आता आम्ही इथून पुढे जाणार.
होय का? हो बिनजोडला कधी मथुरवर काय नियोजन तुमचं असं वाटते? हो, मथुर बरोबर जर झालं नियोजन तर बिलकुल आम्ही जे मुंबईतला पायरा टाकणार. राहुल भाईंचं तुमचं कधी बोलणं झालं का पहिलं पण? हो झालेलं आहे. काय म्हणले राहुल भाई? नाही, राहुल भाई म्हणजे चांगले माणसं आहे आणि आम्हाला फोन केला तर विचार लागला नाही, देवा बैल जे येतं चांगला पोहतोय, इकडे आपण पायरा टाकू. आम्ही त्यांना सुद्धा म्हटलं की हो टाकू. म्हणजे मथुरचा लवकर नियोजन दिसेल आपल्याला? हो, मथुरचा आणि देवाचा लवकरच दिसेल. कशाला 3 फेरायला दिसेल का बिनजोडला दिसेल? शक्यतो बिनजोड, कारण तिकडे त्यांच्याकडे जे बिनजोड जास्त असते आणि झालं तर योगायुक्त इकडं 3 फेऱ्याला पण होऊ शकतो. आता तुमच्या डोक्यात कुठलं कुठलं पैर आहेत की आता ह्या गाठर करायचं डोक्यात? तुमच्या डोक्यात सांगा पैर मला. इकडे जे तर कसे पळणारे बैल भरपूर आहे. जर आमचं नियोजन दिसलं की या बैला बरोबर तर शेट पहिला गुलाल तुम्ही केला, तुमची अपेक्षा होती त्या दिवशी होईलच गुलाल असं? अपेक्षा म्हणजे तिकडे जे तर ते किंग आहे दोन्ही पण, आणि इकडे जे आलं तर आमचं नवीन खेळ होता, खेळाची माहिती नव्हती, पण योगायोग, नशीब आणि त्यांची दोघांची मेहनत आम्ही पलटणला 1 नंबर केला. कसं तेव्हा काय रिएक्शन वेगळे होते? आमच्यातल्या माणसांनी बघा दृष्टिकोन बदलला असेल तुमच्या? रिएक्शन म्हणजे असे म्हणजे एवढ्या मनातून अंतकरणातून आम्ही खुश झालो की आम्ही ज्यावेळेस तळातून बैल आमच्या पुढे न्यायचे तर दुसरेच लोक त्यांना पकडून आणायचे. हो, त्यावेळेस म्हणजे आमच्या एक आठवणीचा तो खेळ होता. विचार नव्हता केला तिथं आम्ही योग येईल, योग आला तर आम्ही म्हणजे बैल हाकलणारच. पळणार ना? हो. आता देवण लखन कुठल्या मैदानात दिसेल काय आपल्याला तरी? 23 तारखेला देवा आणि लखनजी तर समजा 23ला तर नाही, 28ला नियोजन राहील. देवानी 23ला काय? 23ला मोठं आहे आपलं 3 लाखाचा म्हणून जातं. आता कसं आहे नियोजन असतो. आता बैल इथं आला तर कुठं उतरवतो तुम्ही? इथं आलं तर आम्ही डायरेक्ट मैदानावरच राहतो किंवा वळखी पालखी जर असले तर त्यांच्याकडे आम्ही पण बैल आहे का? म्हणजे बैलाला असं काय ना तुमचा तर आमचा तर फरक तर राहायचा आहे ना? नाही. हो बरोबर. किती किलोमीटरचं अंतर आहे तुम्हाला प्रवास? आम्हाला 400-450 किलोमीटरचा फरक. कधी निघता समजा उद्या मैदान ठरला, आज पायरा ठरला, उद्या जर मैदानी समजत आम्ही 1 दिवस अगोदरच निघून जातो. हो, रात्रीच्या 8, 9, 10, 11 वाजता आलो का एक 5-6 तासाचा आराम झाला, दुसऱ्या दिवशी खेळ. बैल देवा भाई तुम्ही घेतला होता कुठनं? काय वासरू घेतलं होतं का घरच्या गायचा कसा विषय? नाही, देवाचं तर आम्ही आमच्या भागातलाच देवा होता. त्यांनी आमचे जे मित्र होते त्यांनी पुण्याला बैल विकला, त्यांच्याकडून जे आम्ही बैल घेतला. म्हणजे लय ठिकाणी फिरलाय बैल? नाही, गावातून त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडून आम्ही केला. तुमची कितीची खरेदी देवा भाई? ते तर सांगू तर कसं सांगायचं काही नाही. आम्ही 6.5 लाख रुपयाला देवा घेतला होता. मोठीच खरेदी आहे ना? हो. आता बैल पळायला आपल्या इथं कसं गाठरची मुंबईची मागण्या तर झाली असतील बैलाला? भरपूर मागण्या गेली तरी अंदाजे एक सरासरी आकडा? आता सांगायचं म्हणलं तर 33 लाख रुपयाला देवा मागितला होता आपल्या इथे नंबर केल्यानंतर का? हो. अरे वा. लखनंद देवा तुम्ही एकाच गावातले कसं आहे तिकडे? नाही, आम्ही आमच्या म्हणजे 50-60 किलोमीटरचा आमचा फरक आहे देवा आणि लखन मध्ये. पण पायरा घ्यायचा म्हटलं मग दोन्हीचा आम्ही तिकडे पायरा घेतो बऱ्यापैकी ना? हो. तुमच्या इकडे पब्लिक आता मला वाटतं तुमच्यामुळे यायला लागले बरीच जण आहे ना आता? हो, देवानी लखन इकडं पळाले तर आमच्या भागातले सुद्धा लोक जे तिकडे येऊ. किती वर्षाचा आहे देवा आता कम्प्लीट? देवा 3-3.5 वर्ष. आता मला सांगा, आमची बैल तुमची बैल यात खुराकात काय तुमचं काय काय सांगा मला? शेड्यूल कसं असतं खुराक बिराक? नाही, उलट कसं आहे इकडचे लोकांचं खुराक म्हणजे जास्त असतो. आमचा काय एक गावाची चंदी वगैरे थोडाफार दूध एवढं आमच्या जे खुराक असतो. तुमची काय वेगळी प्रॅक्टिस आहे का रिंगीला पळवायचं म्हणजे लहानपणापासून? नाही, तसं काहीच नाही. हेच पायरा घ्यायची फक्त. रेसल घ्यायची 8 दिवसाला 15 दिवसाला प्रॅक्टिस म्हणून रेसल घ्यायची. जो वायद्य प्रकार आमच्या इथे माहिती नाही ऐकून तुम्हाला? तुमच्याकडे आहे की नाही कसा विषय? नाही, वायदीचा प्रकार जे ते आमच्याकडे नाही आणि तुमच्याकडे पण म्हणजे असं वायदीला आम्ही कोणाला बोललो नाही आणि बोलणार सुद्धा नाही आणि घेणार सुद्धा नाही कोणाकडून. पायरा ठरला की इच्छेने याचं हो, आपल्याला बैलला त्यांचा बैल आपल्या शिस्तीत दिसला, आपला बैल शिस्तीचा आहे, दोघांचं नियोजन जर आपलं जुळत असलं तरच. आपल्या देवाला कसला बैल लागतो नेमका? म्हणजे फक्त गळात येणारा का आपलं सरळ पळणारा? असं नाही, देवाला कसं सरळ पळणारा बैल पाहिजे तर देवाचा खेळ होतो. बैल फक्त हो दाबणारा नको, शिस्तीचा बैल पाहिजे. वासरू जरी असला तर देवा जे त्याला सीधाच घेऊन येणार. हो. तुमचा आता ड्रायव्हर कोण असतात आपल्याकडे? आमच्याकडे जे किशोर तोंडोळीकर तो ड्रायव्हर असतो आपला, आणि एक विठ्ठल भाऊ तोंडोळीकर. आता रिंगीतनं तुम्ही या साध्या छकडीत घुसला आहे की नाही, बरोबर ना? हो. तर ड्रायव्हरला तुमच्या काय वाटलं का वेगळं जरा पळताना? नाही, ड्रायव्हर जे तर त्यांना म्हणजे खूप अशी डेअरिंग आहे
लखान्याने देवा असलं तर कुठं पण आणायचं, कसला पण छकडा असू दे. कसला पण छकडा असू द्या, काही टेन्शन नाही. म्हणजे एक प्रकार तुमच्याकडे हिंद केसरी जुडी आहे. हो, आमच्याकडची जी हिंद केसरी जुट आहे. तुमच्यात किती सगळ्यात किती मोठं रकमेचं मैदान तुमच्याकडे केले ह्या दोघांनी? आमच्याकडं 2-2.5 लाख पर्यंत जे मोठं मैदान केलेलं आहे. हा, हो, सगळ्यात मोठं का? सगळ्यात मोठं 2.5 लाख रुपयांचं. आता ह्या भागात आणि त्या भागातल्या मैदानात फरक काय वाटतो तुम्हाला? ह्या भागात कसं आहे, तिकडं जे ते एक फेरा असतो फक्त, हा, सिंगल गाडी पळणार. इकडं कसं आहे, गाड्या भरपूर पळणार आणि 3 फेरे होणार, एवढा फरक आहे. जी जुटवण्याचा सुंदर केलाय त्याचं नियोजन कसं लावलं तुम्ही सुंदरचं? आमचे मित्र आहे, त्या मित्रामुळेच समजा एक त्यांचं बोलणं झालं की एकदा आम्हाला द्यावा पाहिजे आणि एक मित्रपणात आम्हाला देवा द्या म्हणून आम्ही बैल दिला. अरे वा, त्यामुळे असं नियोजन झालं. हो, बाकी दुसरं मनात काही काय नसतं, डायरेक्ट नियोजन लागते सगळे आहे ना. हो, फक्त नियोजन पाहिजे, शिस्तीचा बैल पाहिजे.